सामान घेतल्यावर दीदीने रोख पैसे दिले, पण नंतर एक काका आले आणि त्यांना मोबाईलने पेमेंट केलं. हे मला काय कळालं नाही. वा, खूप छान निरीक्षण आहे तुझं आर्यन. पैसे हे केवळ रोख किंवा डिजिटल पेमेंट पुरतेच मर्यादित नाही. पैसे म्हणजे नेमकं काय आणि ते कसे विकसित झाले हे मी आधी तुम्हाला समजावून सांगते. मला माहितीच नव्हतं की पैशाचा पण इतिहास आहे. पैसे हा अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. ते केवळ खर्चासाठी नसून अनेक गोष्टींसाठी उपयुक्त आहेत. आता पैसे म्हणजे काय आणि या पैशाची परिभाषा काय? पैसे म्हणजे व्यवहारासाठी सर्वमान्य माध्यम. ते 3 प्रमुख भूमिका बजावतात. व्यवहाराचे माध्यम, व्यापार सुलभ करणे जिथे वस्तूंची देवाणघेवाण आवश्यक नाही. मूल्याचा साठा, वेळेनुसार त्याचे मूल्य टिकून राहते, त्यामुळे बचतीसाठी उपयुक्त. मूल्य मोजण्याचे साधन, वस्तू आणि सेवांचे मूल्य यांची तुलना करणं सोपं होतं. म्हणजे पैसे फक्त नोटा किंवा नाणी नसून व्यापार सोपा करण्याचे साधन आहे. अगदी बरोबर. ते प्रत्येक आर्थिक प्रणालीचा पाया आहेत. पैसे पूर्वीपासून आजपर्यंत खूप बदलले. वस्तू विनिमय प्रणाली, सुरुवातीच्या काळात तांदळासाठी गहू देणं अशा वस्तूंची देवाणघेवाण केली जात असे. पण डबल कोइन्सिडन्स ऑफ वॉन्ट्स या पद्धतीमुळे ती अकार्यक्षम होती. कमोडिटी मनी, सोनं, चांदी किंवा शंखासारख्या मौल्यवान वस्तू वापरण्यात आल्या. धातूची नाणी, मानवीकृत चलनामुळे व्यापार अधिक विश्वासार्ह झाला. कागदी नोटा 7व्या शतकामध्ये चीनमध्ये प्रथम सादर झाल्या. त्या हलक्या आणि वाहून नेण्यासाठी सोप्या होत्या. डिजिटल पैसे म्हणजेच ऑनलाईन पेमेंट्स आणि बिटकॉइन सारख्या आभासी चलनांची नवीन वाटचाल. पैसे इतके बदलले आहे हे आश्चर्यकारक आहे. सध्याच्या काळात 3 मुख्य प्रकारचे पैसे वापरले जातात. फिएट मनी, सरकारद्वारे जारी केलेल्या नोटा आणि नाणी. जसे भारतीय रुपये, याला वस्तूचे मूल्य नसते पण सरकारवरचा विश्वास टिकतो. डिजिटल पैसे, UPI, मोबाईल वॉलेट आणि ऑनलाईन बँकिंगद्वारे केले जाणारे व्यवहार. क्रिप्टोकरन्सी म्हणजेच बिटकॉइन आणि इथेरियम सारखी विकेंद्रित डिजिटल करन्सी जी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. मी क्रिप्टोकरन्सी बद्दल ऐकलं आहे. ती एवढी लोकप्रिय का आहे? ती सुरक्षित, जागतिक आणि वेगवान आहे, पण तिची किंमत स्थिर नसते आणि ती अजून सर्वत्र स्वीकारली जात नाही. आता प्रत्येक प्रकारचे फायदे आणि अडचणी आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकारचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. रोख व्यवहार छोटे व्यवहार सोपे करतात, पण मोठ्या रकमेसाठी अडचणी. डिजिटल पेमेंट्स सोयीस्कर आणि पारदर्शक, पण इंटरनेट आणि सुरक्षित प्रणालीची गरज असते. क्रिप्टोकरन्सी जागतिक आणि पारदर्शक, पण जोखमीची आणि अस्थिर. अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची भूमिका काय आहे? तर व्यापार सुलभता, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण सोपी करतात. बचतीसाठी साधन, लोकांना भविष्यासाठी योजना आखण्यास प्रोत्साहन देते. वाढीची साधनं, गुंतवणूक आणि नाविन्यतेसाठी निधी पुरवतात. म्हणजे पैसे केवळ खर्चासाठी नसून विकासाचे साधन आहे. अगदी बरोबर. पैसे कसे वापरले जातात यावर आर्थिक स्वास्थ्य आणि प्रगती अवलंबून आहे. पैशांचे भविष्य, भविष्यात रोखविरहित अर्थव्यवस्था वाढतेय. सरकारच्या सेंट्रल बँक्स डिजिटल करन्सीवर प्रयोग करतात. त्यामुळे फिएट मनीची विश्वासार्हता आणि डिजिटल प्रणालीची सोय एकत्र मिळेल. आता क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, पण त्यासाठी नियमित चौकट अजून तयार होत आहेत. चला आपण काय करूया, उद्या रोख, डिजिटल वॉलेट आणि UPI ॲपद्वारे व्यवहार करण्याचा प्रयत्न करूया. आता ही पद्धती कशी काम करते ना ते पण आपण बघूया. धन्यवाद आई. मला कधीच माहिती नव्हतं की पैशांचे इतके प्रकार आणि उपयोग असतात. वा मीरा, मी खूप आनंदी आहे. पैसे समजणे तुम्हाला त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात मदत करेल. मी रोख आणि डिजिटल पेमेंट जबाबदारीने वापरण्यास सुरुवात करेन. खूप चांगली गोष्ट आहे. पैसे योग्य प्रकारे वापरल्यास ते खूप प्रभावी साधन ठरते. आता माझी पॉकेट मनी ऑनलाईन देणार का कॅश? हो, सामान लावा मग सांगते.